तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12 आणि माझी पॅकिंग ऑलमोस्ट सगळी झाली आहे. Concrete trains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज खूप टायमानंतर आजचा डेली व्लॉग चालू केला आहे. तर आता जस्ट सांताक्रूजला पोहोचलो आहे. यस, डेली रुटीन, डेली डोस की आता मी जे आहे ऑफिसला चाललेलो आहे आता. आणि आजचा दिवस एकदम खास असणार आहे, कारण मला असं वाईब येते की आज काही ना काहीतरी होणार आहे. आणि एंड ऑफ द डे मला पॅकिंग पण करायची आहे ती ह्याच्यासाठी, कारण माझ्या नेक्स्ट ट्रिपसाठी. आणि नेक्स्ट ट्रिप कुठे चाललो आहे तर आज आहे थर्सडे आणि मी जे आहे फ्रायडेला म्हणजे उद्याच निघणार आहे, पण त्याची पॅकिंग आजच करून ठेवणार आहे. आणि ते कुठे जाणार आहे मी व्हिडिओच्या एंडला सांगतो, तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि आज पाऊस पण भरपूर आहे, सो मी जिथे चाललो तिथे पाऊस असणं गरजेचं आहे. आणि ऑफकोर्स आषाढी एकादशी येते तर पाऊस तर पडणारच. सो लेट्स होप की बघू आता आजचा पूर्ण दिवस कसा जातोय. लेट्स स्टार्ट द डे. With the ocean as my guide, top down riding, let the wave. आता जस्ट लंच टाईम झाला आहे आणि लंच टाईममध्ये आणि आता पाऊस पण भरपूर पडतो आहे. आणि पावसात मी काय खातो आहे, आईस्क्रीम. कारण आईस्क्रीम खायची जी रिअल मजा आहे ती उन्हात नाही आहे. आईस्क्रीम खायची जी रिअल मजा आहे ना ती थंडीमध्ये आणि पावसामध्ये. तुम्ही ट्राय करा की पावसामध्ये आणि थंडीमध्ये आईस्क्रीम खा. आणि मी खूप टायमानंतर खातो आहे, तर यस. City lights blink, they got secrets to spill. Painted asphalt whispers a soulful chill. Clouds pass slow like memories that fade. आता जस्ट ऑफिसवरून सुटलं आहे आणि आता मला एक काम आहे कुर्ल्याला, तर कुर्ल्याला चाललो आहे. मग ते करून घरी, आणि घरी जाऊन पॅकिंग पण करायची आहे. आणि येस, तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ एंड तर उद्या. आणि हा व्लॉग एकदम शॉर्ट अँड सिम्पल आहे, बट जो नेक्स्ट व्लॉग असेल याच्या पुढचा तो एक नंबर व्लॉग बनणार आहे. सो येस, एक गोष्ट वाटली की शेअर करावी म्हणून शेअर करतो. की तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की जे मॅनिफेस्टेशन जे आहे तर ते मॅनिफेस्टेशन करणं एवढं गरजेचं असतं की ॲक्च्युली त्याच्याने खूप साऱ्या गोष्टी होतात. आणि हे मी रिलेटेबल का करतो आहे, कारण काही काही गोष्टी अशा आहेत जे माझ्यासोबत राईट न होत आहेत की जे मी इमॅजिन नव्हतो करत. फक्त म्हणजे त्या गोष्टी मी एवढ्या लॉ ऑफ अट्रॅक्शन लावतो आहे त्या गोष्टींसाठी, आणि त्या गोष्टी हळूहळू होत आहेत माझ्यासोबत. तर मॅनिफेस्टेशन करणं खूप गरजेचं आहे, तर तुम्ही पण करत जा. आणि ॲज अ पॉझिटिव्हली त्या गोष्टी करत जा. आणि खरंच ह्या गोष्टी होतात, रिअल आहे. आणि सेकंड थिंग असं आहे की मी एक व्हिडिओ नक्की बनवेल की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की प्रॉपरली मॅनिफेस्ट कसं करत जायचं. कारण आत्तापर्यंत जे मी विचार करत येतो आहे तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझ्यासोबत होत आहे. मॅनिफेस्टेशन ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन काय असतं सगळ्यांनाच माहिती आहे. बट ॲज अ पॉझिटिव्ह वेनी करत जा. म्हणजे तुम्ही जे पण करताय तर त्याच्यामध्ये तुम्ही डाऊट नका ठेवू. आणि जे पण विचार करताय भाई बिंदास करा, बिंदास मोठे मोठे विचार करा. सगळ्या गोष्टी होतील, 100% होतील. माझ्यासोबत पण हळूहळू होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. जे मी विचार करतो आहे त्या गोष्टी काय आहे मी जशा जशा गोष्टी होत जातील तशा तशा सांगतो आहे. थोडं कन्फ्युजिंग बोलतो आहे मी, पण तुम्हाला इन फ्युचर जे व्लॉग्स येतील तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण समजवेल. आता फटाफट ट्रेन पकडतो, आता निघतो. येस, लोकल आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबेल. आता जस्ट निघालो आहे जिथे मी आलेलो आत्ता. ॲक्च्युली माझं एक सामान होतं तर ते अर्जंट घ्यायला पाहिजे होतं. आणि आता उद्या परत चाललो आहे बाहेर, तर उद्या पण टाईम नाही भेटणार. आणि मला ॲक्च्युली ते उद्यासाठी पाहिजे आपल्या व्हिडिओसाठी. ते काय सामान आहे मी तुम्हाला दाखवतो. पहिले घरी पोचू. आता ह्या व्लॉगमध्ये दाखवतो, या पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतो ते तुम्हाला मी सांगतो. आता वाजलेत 9, तर आता सॉरी थोडा अंधार आहे.
मी फ्रंट कॅमेऱ्याने काढतोय ना, त्यामुळे फ्लॅश थोडी कमी येते. वेट येस. तर आता वाजलेत 9. आता फटाफट घरी पोचतो. अजून पूर्ण बॅग पण पॅक करायची आहे. बाकी आजचा दिवस एकदम रिलॅक्स होता, मस्त गेला, फुल चिल गेला आहे. आणि एक गोष्ट मी नक्की ठरवली आहे की जे लाईफ आपल्याला भेटली आहे, वन लाईफ, ती एवढी एन्जॉय करायची. आणि मी जे मला बोलत होतो ना लॉ ऑफ अट्रॅक्शनचं, तर ते ही गोष्ट होती की मी अगोदर ना ठरवायचं यार काश असं होईल की महिन्यातून मी तीनदा कुठेतरी फिरायला जाईल. आणि म्हणजे मी जाईल, मी असं इमॅजिन करायचो की मी जाईल तोय तीनदा. आणि हेच होतं आहे. ह्या मंथमध्ये ही माझी 3री का 4थी ट्रिप आहे. सो दॅट इज गुड. हर एक सॅटर्डे संडे कुठेतरी जातो आणि ट्राय करेल जो हर एक सॅटर्डे संडे माझा असेल तो विकेंड नक्की मी बाहेर काढेल. आणि इथं ट्रिप चाललोच आहे, पण त्याच्या पुढची पण जी ट्रिप असेल तर त्या ट्रिपचीसुद्धा प्लॅनिंग झालेली आहे. सो व्लॉग जे आहेत ते एक नंबर येतील बाय द वे. तर आता फटाफट कुर्ल्याला आता तर कुर्ला स्टेशनला पोचतो. इथून जवळच आहे, वॉकिंगवर 1 मिनिटावर स्टेशन आहे. तर कुर्ला स्टेशनला पोचतो आहे. अँड येस, लेट्स गो. आता ट्रायपॉड घेऊन गेलेलो मी Q05 आणि आता परत या भाऊकडे आलो. हाय गाइस. हॅलो. ये भी हॅलो कर दो. हेलो. आता परत एकाला इन्फ्लुएन्स केला तर सेम ट्रायपॉड त्याच्यासाठी घेऊन चाललं, तर आम्हाला एकदम डिस्काउंट पण येईल. आणि तुमच्या शॉपची ॲड पण करतोय मी. थँक्यू. बघितलं कसला इन्फ्लुएन्स करतोय बघा. ट्रायपॉड घेतला आणि हे चार्जरचं कवर घेतलं एक जस्ट असंच. तर आणि हा टिक्का ह्याच्यासाठी, कारण ट्रेनमध्ये भजनं होतात तर ते तिकडे लावतात, तर त्यासाठी हा टिक्का आहे. आणि येस, परत एक ट्रायपॉड घेतला, सेम ट्रायपॉड आहे Q05. बघा म्हणजे माझ्यामध्ये सबस्क्रायबर भले आता यूट्यूब चॅनल आत्ता जस्ट स्टार्ट केलं आहे, बट इन्फ्लुएन्सर मी अगोदरपासून आहे. अगोदर पण मी ॲक्च्युली लोकांना भरपूर इन्फ्लुएन्स करायचो. म्हणजे मी काय घेतलं तर कोणाला तरी घ्यायचं असेल तर मी खतरनाक मोटिवेट करायचो की भाई घे भारी, एक नंबर आहे. तर इन्फ्लुएन्स तर आपण पहिल्यापासून आहे, फक्त यूट्यूब आता स्टार्ट केलं आहे. सो लेट्स सी, होप सो. कोणी अगर ब्रँड बघत असेल तर कॉन्टॅक्ट. मी ॲक्च्युली भारी इन्फ्लुएन्सिंग करतो. आणि वेट, 1-2 ब्रँडचे मला ॲक्च्युली मेसेज आलेले आहेत स्टार्टिंगपासून, पण त्याचं असं आहे की ते थोडे ऑड प्रोडक्ट्स आहेत, समजू शकतात. तर त्यासाठी फक्त मी ते घेतले नाही आहे, बिकॉज मला काय वाईट या गोष्टी प्रमोट नाही करायच्या आहे. आपलं चॅनल जे आहे फॅमिली चॅनल आहे, तर आपल्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्याला इथे दाखवायच्या आहे. आणि जे मी रिअल आहे तर तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आता वाजलेत 10:24, 10:24. तर आता फटाफट घरी पोचू. आणि आज बरंच लेट झाले आणि गाडीची इथे पोचलं आता बरंच लेट झालं. तर आता फटाफट फास्ट घरी पोचू आणि आपल्या पॅकिंगची तयारी करू. लेट्स गो टू होम. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 12 आणि माझी पॅकिंग ऑलमोस्ट सगळी झाली आहे. पण मी तुम्हाला विचार करत होतो की काय करू, आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगू की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू की मी कुठे चाललो आहे. मग विचार केला एक काम करू, ही जी व्हिडिओ आहे तसे पण जे माझे नॉर्मल डेली लोक जे बघतात तीच ही व्हिडिओ बघणार आहे. तर मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक हिंट देतो. ती हिंट दिल्यावर तुम्ही 5 सेकंद पॉज करा आणि विचार करा. ऑफकोर्स 99% लोकांना मी हिंट दिल्यानंतर कळेल की मी कुठे चाललो आहे. आणि ती हिंट आहे, 1 सेकंड. हिंट आहे मित्रांनो, हा व्हाईट कुर्ता, त्याच्यावर हे धोतर आणि त्याच्यावरती हा पंचा. येस, ही आहे हिंट. तुम्ही ओळखलंच असेल मी कुठे चाललोय. ऑफकोर्स मी चाललोय पंढरपूरला ह्या आषाढी एकादशीला. माझं ॲक्च्युली एवढ्या वर्षापासून माझं ड्रीम होतं की मी एकदा तरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ. आणि योगायोगाने तो ह्याच वर्षी मी आषाढी एकादशीला पंढरपूरला चाललो आहे. ॲक्च्युली मनापासून, खरं सांगू, मनापासून ही इच्छा आहे की आयुष्यात एकदा तरी वारी करावी. पण बघू टायमिंगचा कसा होतो आहे. पण नक्की ट्राय करेल की पुढच्या वर्षीची 100% मी ट्राय करेल की पुढच्या वर्षी मी वारी करेल पूर्ण. अगर पूर्ण नाही जमली तर मिनिमम 4 ते 5 दिवस तरी करेल. बट ह्या टायमाला सॅटर्डेला आषाढी एकादशी आली तर सॅटर्डेची सुट्टी टाकली मी 1 महिन्या अगोदर. आणि उद्या आम्ही रात्री सगळे आमचे जे भजनी मंडळ आहेत, ॲक्च्युली भरपूर सारे बसेस जाणार आहेत. तर उद्याचा जो व्लॉग असेल तो तर अप्रतिम 1 नंबर असेल. आणि पंढरपूरचा जो व्लॉग आहे तर
तर त्याच्यासाठी मी वेगवेगळे म्हणजे प्लॅन केलं ॲक्च्युली की मी कसा व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये कसे कसे शॉर्ट्स घेईल, काय काय तुम्हाला दाखवेल त्या गोष्टीमध्ये. तर खूप सारी प्लॅनिंग केली आहे. त्या व्हिडिओसाठी मी भरपूर मेहनत करणार आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि येस, आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा जो पंढरपूरचा जो व्लॉग येणार आहे तर तो व्लॉग बघायला विसरू नका. तो बिलकुल मिस नका करू, कारण तो एकदम बेस्ट व्लॉग असणार आहे. आणि मी ॲक्च्युली एवढा एक्सायटेड आहे, म्हणजे जसा हा जुलै मंथ स्टार्ट झाला तर तेव्हापासून मी एवढा एक्सायटेड आहे की कधी 25 तारीख येते आणि कधी मी पंढरपूरला जातो आहे असं मला होत होतं. तर तो दिवस आज म्हणजे चालू तर झाला. येस, वाजलेत 12 आणि आता पॅकिंग ऑलमोस्ट सगळी झालेली आहे, कारण 2 दिवसाचं आहे. आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर पण मी एका ठिकाणी जाणार आहे, तर ते सुद्धा सरप्राईज आहे. कसम सरप्राईजवर सरप्राईज मी तुम्हाला देणार आहे. बट एक तर नक्की सांगितलं तुम्हाला. सो बघू नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. आणि आत्तापर्यंतचा अगर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव. अँड येस, पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk like singing, let the